मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार. शुभम. स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चौरे टीम साठी हर्षद. षटकातला पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. विकेट किपर बीट मात्र शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर जबरदस्त त्यावेळेस बॅकअप पाहायला मिळाला आणि चेंडूला कलेक्ट केला. आपल्या संघासाठी नक्कीच 4 धावा वाचवल्या. गुड फिल्डिंग. चांगली साथ देत असताना गोलंदाजांना फिल्डिंग सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर आहे शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याचबरोबर आपण पाहतो शॉर्ट मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती नजर मारली तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ बाउंड्री वरती एक फिल्डर आणि लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. यावेळी जबरदस्त प्रहार स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करत असताना फलंदाज हर्षदच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा आलाय दमदार चौकार. फलंदाज हर्षदच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 4 धावांची भर धावफलकाला होती. धावफलक पुढे सरकतय जाऊन पोहोचलं ते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौरे टीम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी आणि टीम संघाचा कॅप्टन टॉस साठी या. सातत्यानं ऑफिशियल कॉल आपल्याला दिले जात आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती आणि 2 लागोपाठचे चौकार हर्षदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीवीर फलंदाज स्ट्राइक वरती. यावेळेस हा लोवर फुल टोज ऑन साइडला खेळून काढले. लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. चेंडूला अडवलंय मात्र कलेक्शन पाहायला मिळालं नाही. याच दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दोनही फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद आणि त्याच्या साथीनं सतीश ही जोडी मैदानावर आपण पाहतोय. 2 धावांचं योगदान धावफलकाला होतं. धावफलक पुढे सरकलं ते जाऊन पोहोचलं 17 या धावसंख्येवरती. 75 धावांचं टार्गेट. धावफलकावर 17 धावा. अजूनही टार्गेट खूप दूर. यावेळेस ओरपी चेंडू जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. फलंदाज हर्षदच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक. षटकार. सन्माननीय उमेश मामा हरड यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. गावदेवी आणि विपक्ष आंबिवली अशी मॅच असेल. हर्षल. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डरला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. व्हॉट अ शॉट. चौकार. षटकारांची आतिषबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धावफलकावरती तब्बल 27 धावा. या षटकामध्ये 20 धावा वसूल केल्या फलंदाज हर्षलनं आणि संघाच्या विजयासाठी मात्र एक शंखनाद करत असताना पाहायला मिळतोय. विजयाचा यावेळेस सूर सापडायचा असेल तर नक्कीच मोठ्या प्रहाराची गरज होती आणि सुरुवात केली हर्षलच्या बॅटमधनं. चौकार षटकारांची आतिषबाजी. 2 षटक समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 27 धावा. गावदेवी आणि टीम संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आयोजन कमिटीशी आपण रिपोर्टिंग करा. याचबरोबर व्यासपीठावरती सन्माननीय अशोकजी मिरकोटे सर उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय अशोकजी मिरकोटे सर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे.
सन्माननीय विकासजी कोलेकर सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अशोकजी मिरकुटे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। विकासजी कोलेकर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अशोकजी मिरकुटे यांचा शुभ सन्मान केला जाईल। त्याचबरोबर सन्माननीय शांतारामजी बांधणे सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल। सन्माननीय शांतारामजी बांधणे सर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। षटक क्रमांक 3 ला सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज तयार। पहिला चेंडू यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मात्र दैव बलवत्तर पाहायला मिळतोय। फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होता, मात्र चेंडूला अडवण्यात अपयशी, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती बंटी आणि पहिल्या चेंडूवरती बंटीच्या चौकार येतोय। 4 धावांची भर धावफलकामध्ये, 31 धावा धावफलकावर। क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते आणि तशीच परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। टीम फलंदाजी करत असताना चौरे धावफलकावरती तब्बल 31 धावा, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा। त्यानंतरचं हे षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती बंटीचं केलंय स्वागत। चौकार आलाय, फलंदाज आपण पाहतोय सतीशच्या बॅट मधनं आणि विजयासाठी आम्ही सुद्धा यावेळेस संघर्ष करत आहोत हे सांगत असताना स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज। यावेळेस हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईड प्लस 1 या 2 धावा धावफलकावर। दोन धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील। 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 33 आकड्यावर शॉर्ट पिच पूल केलंय, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, चेंडू सीमा पार, षटकार। फलंदाज हर्षलच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळतोय। 6 धावांची भर धावफलकामध्ये घालत असताना हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय। हर्षल हा डिटर बॅट्समन मैदानावरती आल्यापासून मात्र चौकार षटकारांचं दर्शन आपल्याला घडवतोय। जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवत असताना हर्षल ऑन फायर। षटकार आलाय, 6 धावांची भर धावफलकामध्ये होती, धावफलक वेगानं पुढे सरकलं 39 या आकड्यावरती, 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड। यावेळेस मात्र कमबॅक केलं गोलंदाज बंटीचं कौतुक करावं लागेल। षटकारानंतर हादरून न जाता, घाबरून न जाता टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज हर्षल सामना करेल। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, स्विंग अँड मिस, बॅट फिरली जाते, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये अंतर पाहायला मिळतं। सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत। 5 षटकांची मॅच, एक डॉट चेंडू तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाऊ शकतो आणि अशीच परिस्थिती मैदानात दाखवत असताना षटकार आला, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट। गोलंदाज यावेळेस मात्र फुलटोज आहे, पर्वणी आली, दोनही हातांनी कबूल केलं। हर्षल सांगतोय गोलंदाज बंटीला थँक्यू सो मच बाबा, या गे 6 धावा, षटकार। त्यानंतरचा मात्र उत्तर देत असताना फलंदाज हर्षल शेलार, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावांचा तडाखा, 6 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं वेगानं। 45 या आकड्यावरती हर्षल शेलार। यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, हर्षलच्या बॅटला एकदा चेंडू स्पर्श झाला तर मात्र चेंडू मैदानात थांबत नाहीये, खाईल तर तुपाशी नाहीतर राहील उपाशी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। तब्बल 51 धावा धावफलकावर, 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड। षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना चौरे टीम जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, यस डीजे।
आहे. जबरदस्त मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा सरपंच चषक 2022 चा हा रणसंग्राम स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय धावांचा पाऊस. पूर्वार्धामध्ये आपली टीमनं बनवल्या तब्बल 74 धावा, 75 धावांचं दिलंय टार्गेट आणि हे टार्गेट चेस करत असताना काय सुरुवात केली आहे. फलंदाज हर्षद आणि त्याला साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सतीश. या दोन फलंदाजांनी मात्र मैदानावरील संपूर्ण प्रेक्षकांची आणि व्यासपीठावरील मान्यवरांची मन जिंकलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सतीश, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 45 धावा धावफलकावरती आहेत, बनवायच्या आहेत 75. शेवट 51 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला आणि आश्वासक सुरुवात आपल्या टीमला देत असताना चौरे टीम आपल्याला पाहायला मिळाली. हर्षल आणि त्याच्या साथीनं फलंदाज सतीश या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती आहे जबाबदारी. षटक क्रमांक 3, गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज, खांद्यावरती जबाबदारी. वादळ मैदानावरती घोंगावतायत. सतीश नावाचा फलंदाज. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून दिलंय. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवतोय. या दरम्यान वेळ मिळाली एक धाव कंप्लीट करण्याची आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकता इथे जाऊन पोहोचलं 52 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. फलंदाज हर्षदच्या बॅटमधनं चौकार षटकारांची मेजबानी, त्याचबरोबर सतीश सुद्धा एक चांगली साथ देत असताना गोलंदाज हर्षल शेलार वैयक्तिक 45 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेस हर्षलच्या बॅटमधनं व्हॉट अ शॉट, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स फरार. हा आलाय चौकार. धावफलकावरती तब्बल 56 धावा आणि वैयक्तिक हर्षलला आपण पाहतो 49 धावांवरती खेळत असताना स्पर्धेमधली पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये यावेळेस अर्धशतक बनवण्याची आली आहे जबाबदारी संधी साठी. गोलंदाज तयार. एका धाबेची गरज अर्धशतकासाठी. या स्पर्धेतली पहिली 50 होईल का हा सुद्धा एक प्रश्न असेल. स्ट्रायकिंग एंड वरती हा डिटर बॅट्समन. षटकार चौकारांचा शहंशाह. फटका चांगला आहे आणि वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार. बल 60 धावा, वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट. हर्षल, अभिवादन करायचंय सर्व लाडक्या प्रेक्षकांना आणि तुझ्या सर्व फॅन फॉलोविंगला. जबरदस्त 50 पाहायला मिळाली अगदी पहिल्या सामन्यामध्ये. 50 धावांची तुफानी इनिंग फलंदाज हर्षल शेलारच्या बॅटमधनं. मातब्बर गोलंदाजांच्या यादीमधलं नाव आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रेम मात्र यावेळेस थोडासा मात्र कन्फ्यूज पाहायला मिळतोय. समोर वादळ आलाय. प्रेमला नक्कीच सांगून देईल मित्रा, वादळ येत असतात, वादळ जात असतात. आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, वादळ जितकी वेगानं येत असतात तितकी वेगानं ती जात सुद्धा असतात मित्रांनो. यावेळेस वादळ आलंय हर्षल नावाचं. थांबावं लागेल, थोडासा आश्रय घ्यावा लागेल. डिपेंड जर करायचं असेल तर थोडंसं डिफेन्सिव्ह व्हावं लागेल. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा सज्ज कमबॅक करण्यासाठी. नक्कीच कमबॅक करतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गुडले स्पॉट वरनं चेंडूला टेक ऑफ केलं. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकारांना दिलेलं उत्तर प्रेमच्या माध्यमातून. युवा गोलंदाज, प्रतिभा चांगली आहे आणि नक्कीच ताकद सुद्धा ठेवतोय म्हणून कर्णधारानं खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. प्रेम गोलंदाजी मार्क वरती, राईट मोर द विकेट. यावेळेस हा फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चेंडूला कलेक्ट केलं. सिंगल धाव पूर्ण. दुसरा धाबेचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळतोय आणि या परिणामी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग आणि चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली दोनही फलंदाजांच्या दरम्यान. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकलं वेगानं 62 या आकड्यावरती. 62 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 75 धावा बनवायच्या आहेत आणि 4थं षटक प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 धावा. अजूनही
13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती हर्षल शेलार. या वेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. कव्हर स्वीपरच्या दिशेने चेंडू वेगानं सीमारेषेच्या बाहेर फरार. भगव्या पट्टीला सलामी. हा आलाय दमदार चौकार. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. 10 गाव 11 10 गाव आयोजित सरपंच चषक 2022 चा हा थरार. संपूर्ण क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा सीझन जशी दिवाळी उरकते मित्रांनो आणि क्रिकेटच्या हंगामाला होते सुरुवात. दरवर्षी आपण पाहत असाल फेब्रुवारी एंडिंग पर्यंत जवळजवळ क्रिकेटचा हंगाम संपलेला असतो. मात्र गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी कोविडचा एक प्रचंड खराब काळ अनुभवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जशी तुम्हाला सर्वांना वसंत मिळाली. सर्वांची पावलं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर वळायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारचे सोहळे पुन्हा एकदा सजायला सुरुवात झाली. यावर्षी फेब्रुवारी एंडिंग आली. मार्च सुद्धा कंप्लीट पॅक आहे. अजूनही क्रिकेट थांबायचं नाव घेत नाहीये. तुम्हाला सर्वांसाठी हा नुसता खेळ नाही तर तुम्हाला सर्वांसाठी हा धर्म बनलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच तुम्ही आम्ही सर्व क्रिकेटचे वारकरी या क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 9 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय. सन्मानपूर्वक खेळून काढत असताना सतीशला माहिती आहे माझी कामगिरी काय करायची आहे, माझी जबाबदारी काय आहे. स्ट्राइक चेंज केली. स्ट्रायकिंग एंड वरती हा डिटर फलंदाज ज्याच्या बॅटनं मात्र आज नक्कीच मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. हर्षल शेलार ज्याच्या बॅटमधनं अर्धशतक पाहायला मिळालं. या स्पर्धेतली आणि या सामन्यातली पहिली 50 आपण पाहिली. हर्षल शेलार. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. महेश यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर फेकलेला हा चेंडू. अवांतरचा इशारा पंच आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला घोषित केलं वाईड. एक धाव धावफलकावरती फुकटची बहाल केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचलं 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हर्षद शेलार यावेळेस मात्र नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. सामना रंगतदार अवस्थेत असेल कारण मित्रांनो अजूनही खेळ पूर्ण झाला नाही. कारण 75 धावा बनवायच्या आहेत. धावफलकावरती 68 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू 7 धावा. हर्ष शेलार स्ट्राइक वरती. यावेळेस मात्र अशा प्रकारचे चेंडू मित्रांनो तुम्हाला मैदानातून आणि या सामन्यातून नक्कीच बाहेर घेऊन जातील. अवांतरचा एक चेंडू. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती महेश आणि हा चेंडू आलाय अवांतर. एका धाब्याची भर धावफलकाला होतीये. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतं. जाऊन पोहोचलं ते 69 या आकड्यावरती. 6 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गोलंदाज महेश. षटकातला पुढचा चेंडू. उंचपुरा गोलंदाज 5.5-6 फुटाच्या आसपास हाईट आणि ताकद ठेवतोय. गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण विजय जर मिळवायचा असेल तर या नॉकआउटच्या मॅचेस मध्ये एकही संधी तुम्हाला पुन्हा मिळत नसते मित्रांनो. अभी नाही तो कभी नाही. यावेळेस बॅक टू द बॉलर. रोमहर्षकता वाढत असताना सामन्यामधील कभी तू तो कभी मैं यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. उत्तरास प्रत्युत्तर पोषास्ट्रोसा देत असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. महेश. अजूनही 6 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. खेळून काढले. हर्षलच्या बॅटमध्ये चेंडू निघालाय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. मैदानावरती काय घडलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरी मैदानावर पकडली जातीये. फलंदाज माघारी जाईल. सतीश बॅक टू द पॅव्हिलियन.
पवार सरांना आपण पाहतोय अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरानं सजलेले धावफलक. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हटलं म्हणजे स्कोरर असतो आणि त्यांची भूमिका अतिशय महत्वाची. सन्माननीय रोहिदाजी पवार सरांचं मनपूर्वक आभार मानूया. शेवटचे 2 चेंडू शिल्लक मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ आणि या खेळामध्ये कधी कोण मेळ घालेल हे सांगणं नेहमी कठीण असतं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती आगीचे निखारे फेकत असताना गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय. आपली टीम साठी सुरुवातीला 74 धावा बनवल्या, 5 षटकामध्ये 75 धावांचं दिलं टार्गेट. हे टार्गेट चेस करत असताना आपण पाहतोय चौरे टीमचा अनमोल हिरा आपण बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग ज्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली. अर्धशतक कंप्लीट केलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा तारणहार बॅकबोन हर्षल शेलार ज्यानं हा सामना विजयाचं स्वप्न दाखवलं तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. 2 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. प्रचंड वेग, बॅटची कडा मैदानावरती आपण पाहतोय. पाठीच्या कण्यावरती आघात होत असताना फलंदाज बाद हर्षल शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. हा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू अवांतर सुद्धा पाहायला मिळाले तरी सुद्धा हा सामना मात्र सरड्यासारखं रंग बदलताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता मित्रांनो. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल. कमबॅक काय असतं ते मैदानावरती आपली टीमनं दाखवलं आणि मैदानावरती एक संघर्षाला झाली आहे सुरुवात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. वैद्य चेंडू जर फेकला गेला तर या चेंडूवरती षटकार येणं अनिवार्य. नवीन फलंदाज मैदानावरती दीपेशच्या खांद्यावरती जबाबदारी. 1 चेंडू 6 धावा माराव्या लागतील कारण 5 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल. जर एखादा वाईट चेंडू आला किंवा एखादा अवांतर चेंडू आला तर मात्र नक्कीच सामना लांबणीवरती पडेल. मात्र जर वैद्य चेंडू फेकला जातोय तर एका चेंडूवरती 6 धावा येणं अनिवार्य असेल. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज दीपेश, मोठी जबाबदारी खांद्यावर. पहिला सामना जर आपण पाहिला असेल तर रोमहर्षकता पाहायला मिळतीये. हाच विजय असतो आयोजनाचा, हा विजय असतो आयोजकांचा आणि हा विजय असतो मित्रांनो फक्त आणि फक्त क्रिकेटचा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज महेश, कौतुक करावंच लागेल. 10-12 पावलांचा रनअप आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं असेल तर महेशनं खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलं. आपली टीम साठी गोलंदाजी करत असताना अतिशय निर्णायक आणि महत्वाचं षटक हाताळत असताना शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. मैदानावर काय घडेल, विजय मिळवण्यात कोण यशस्वी होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं बंद लिफाफ्यामध्ये. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. षटवी चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज यावेळेस माघारी जाईल. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आपली. विजयाचा यावेळी झेंडा काढत असताना विजयोत्सव साजरा. एसडीजे पण करिश्मा करत असताना 4 लागोपाठचे षटकार आणि एक ताकदीची फलंदाजी केली. तो सागर बेर्ले ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. यायचं मित्रा सागर बेर्ले. गोलंदाज आपण पहिला गोलंदाजी मार्कवरती महेशनं अतिशय चांगलं षटक हाताळलं. मात्र सागरनं जी धावसंख्या उभारली त्या धावसंख्येच्या बळावरती विजयी होत असताना पाहायला मिळते टीम आपटी. सागर बेर्ले या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
किताब बहाल केला जाईल, सन्मान चिन्ह दिलं जातं मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर उन्हाची काहील आपण पाहत असाल फेब्रुवारी एंडिंग मध्ये आपण आहोत, उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात आणि ही काहील कमी करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून शीतपेयाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं मॅन ऑफ द मॅच साठी आणि या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या स्पर्धेचे सन्माननीय प्रणेते सरपंच साहेब अरविंदजी मिरकोटे सर यांच्या शुभ हस्ते आणि कॅश प्राइज होता 2000 रुपयाचं, ते सुद्धा सागरला दिलं जात आहे सन्माननीय अरविंदजी मिरकोटे सर यांच्या शुभ हस्ते एक कॅश प्राइज दिलं जातं. वेल प्लेड सागर आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानावरती होईल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळेल आने आणि दुसऱ्या बाजूने आंबिवली. सामन्याला जशी सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं थांबतो, परिवर्तन करूया. या ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सर यांना. थँक्यू सो मच.
धन्यवाद बोलूयात त्यांना आणि जाऊयात सामन्याच्या दिशेने. तर नक्कीच सामना आपल्या समोर येतोय. कावदिरी आणि जय बोरप्या देव आंबिवली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूने आंबिवली, दुसऱ्या बाजूने आणि संघ. तर आणि संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि मॅच संपल्यानंतर सूचना आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं हस्त आंदोलन होतं सामना संपल्यावरती, तसं मात्र मैदानावरती व्हायला हवंय. यावेळेस चेंडूला खेळलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केला होता. डीप मध्ये चेंडून ट्रॅव्हल केलं होतं. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने इथं मात्र धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय. एक धाव धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जितेश सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू बॅट वरती येत नाहीये, पायावरती जाऊन आदळतोय. कुठलीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते जितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगले षटक हाताळताना पाहायला मिळाला जितेश. पहिले दोन चेंडू जर पाहिले तर चांगले त्याने हाताळलेत आणि वंचित ठेवले धावांपासून मात्र सचिनला आणि वैभवला. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. इथं मात्र डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. मृत चेंडू, कारण गोलंदाज जो आहे तो मात्र रनअप त्याचा चुकला असावा आणि थोडासा थांबला, धबकला आणि पंचांनी मात्र डेड बॉल इथे मात्र घोषित केलाय. जाऊया सामन्याच्या दिशेने. अर्ध्या पिच वरती हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. फटका होता. पहा टायमिंग किती लाजवाब होता. अर्ध्या पिच वरती चेंडू होता, दिशा देणं गरजेचं होतं. जास्त फोर्स लावण्याचा प्रयत्न केला नाही. बॉलवरती हलक्या हाताने केवळ दिशा दिली गेली आणि दशा खराब करून टाकली गोलंदाजाची. अर्ध्या पिचवरती चेंडू टाकला होता, नक्की चेंडू खराब होता आणि खराब चेंडूला मात्र शिक्षा दिली आहे, पनिश केलंय फलंदाज सचिनच्या माध्यमातून. धावफलकाचा जर तुम्ही विचार केला, धावा झाल्यात 5 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना. शरीरावरती जाऊन चेंडू आदळला. लेग बिफोरची विकेट इथे मात्र पंचांनी घोषित केलंय आणि नक्कीच आता तुमच्याकडे रिव्ह्यू देखील नसणार आहे या गोष्टीसाठी आणि तुम्हाला मात्र स्टंपच्या समोर नक्कीच त्यांनी पकडलंय आणि बाद घोषित केलंय. तर मैदान सोडणं अनिवार्य असणारे. वरती बॉल जरूर लागला होता, परंतु देर आर नो अदर ऑप्शन. तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये. पंचांनी जर तुम्हाला आउट घोषित केलंय तर तुम्हाला मैदान सोडणं अनिवार्य असणार आहे आणि पहिला खेळाडू सचिन बाद झालाय लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. पहा पंच काय पाहतात की तुम्ही स्टंपच्या समोर आहेत हे पंचांना पाहावं लागतं. बॉलचं पिचिंग ते पंचांना पाहावं लागतं आणि बॉल हिटिंग द विकेट और मिसिंग द विकेट ह्या गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात आणि त्या मात्र पाहिल्यात. तुम्हाला स्टंपच्या समोर पकडलं गेलंय आणि त्यानंतर हिटिंग द विकेट हा एक फॅक्टर असतो. बॉल स्टंपला हिट होतो का हा देखील पंचांचा महत्वाचा नजरेचा प्रश्न असतो आणि त्यांनी मात्र नजरेने हेरलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत जी टेस्ट सिरीज खेळली गेली त्यावेळेस मात्र पंचांनी तिथं आउट दिलं होतं आणि त्यानंतर पंचांनी नक्कीच त्यावेळेस म्हटलं होतं की अनबिलिव्हेबल, कारण अविश्वसनीय ती गोष्ट होती. कारण बॉल जो होता तो मात्र त्याचा इम्पॅक्ट पंचांनी पाहिला होता, परंतु त्यानंतर होकायामध्ये दाखवलं गेलं की चेंडू जो आहे तो मात्र स्टंपच्या वरून जातोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय जितेश. अर्ध्या पिच वरती हा चेंडू, 1 बाउन्सची वॉर्निंग इथे मात्र दिली जाते गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. जितेश, रोहित आणि वैभव ही जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना धाबा 5 धाबा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत जितेश.
आंबिवली संघासाठी पहिले षटक हाताळताना पाहायला मिळत आहे जितेश राईट आर्म ओव्हर द विकेट अर्थात पंतांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता आणि चेंडूला मात्र पुल केलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. त्या पिच वरती हा चेंडू होता आणि फलंदाजाने चेंडूला पाहिलंय बॅकफूट वरती वेट ट्रान्सफर केलं आणि ट्रान्सफर करून नंतर मात्र नटराजनच्या अंदाजामध्ये फलंदाज फिरलेत आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं होतं डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि एक बाद 11 धावा धावफलकावरती बाद होणारा फलंदाज होता सचिन आणि बाद झालता लेग बिफोर विकेट. या पद्धतीने ऐकूयात डीजेला. उजाळणा देण्याचं काम केलं भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम यांनी. पांडू सिनेमा मात्र मार्केटमध्ये आला आणि तदनंतर मात्र ही जी गाणी आहेत त्यांची पर्वणी आपण ऐकली. अतिशय जबरदस्त गाणी त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि सातत्याने तुम्ही पाहत असता भाऊ कदम यांना चला हवा येऊ देच्या माध्यमातून. जाऊयात सामन्याच्या दिशेने कारण मॅच पासून दूर जाणं हे मात्र समालोचकाचं काम नाहीये परंतु थोडंसं मनोरंजन तुमचा करण्याचा प्रयत्न केला. धावा झाल्यात 11 गोलंदाजीसाठी दूरवाल्या एंडने गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. देर आर डॉट बॉल फ्रॉम दी बॉलर. अक्षयने मात्र सुरुवात केली आहे दूरवाल्या एंडने गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र डॉट पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय सरपंच चषक 2022 आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडू नक्कीच अडवला गेलाय काऊ कॉर्नर रिजनला. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान चेंडूला अडवलं गेलंय. तद्वर इतका वेळ दोनही फलंदाजांकडे की अतिशय आरामात 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलकाचा जर तुम्ही विचार केला तर 13 धावा धावफलकावरती 15 धावा माफ करा 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. माफ करा या ठिकाणी होते चुकी नक्कीच चूक झाली आणि क्षमस्व असावं. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळले. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावा झाल्यात 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे मित्रांनो. 14 धावा धावफलकावरती. वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ खूप जास्त घेत आहेत फिल्डिंग टीम. पंच सूचना करा खेळाडूंना. खूप जास्त वेळ घेत आहेत खेळाडू बॉलिंगच्या दरम्यान षटकांच्या दरम्यान. धावा झाल्यात 14. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. हा चेंडू प्ले अँड मिस इथे मात्र पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग आहे आणि तदनंतर मात्र नक्कीच तर अपील केली गेली हलकीशी पंचांकडे परंतु नक्कीच तोपर्यंत बॉल डेड झाला होता आणि फलंदाजाने क्रीज मध्ये येऊन पुन्हा एकदा पुढे गेले होते. याचीच सूचना पंचांच्या माध्यमातून केली गेली आणि पंचांची नजर मात्र तिकडे होती. पंचांची नजर खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या सामन्यावरती. मित्रांनो सातत्याने तुम्ही पंचांची कामगिरी पाहिली असेल. पाकिस्तानचे पंच होते अलिमदार त्यांना तुम्ही पाहिले असेल. न्यूझीलंडचे पंच होते बिली बाउडनना तुम्ही पाहिलं असेल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा.
या खेळामध्ये पंच असेल कोच असेल यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. पहा ज्यावेळेस भारताचे कोच होते ग्रेग चॅपल त्यांच्या माध्यमातून मात्र सौरव गांगुलीने त्या कोचला आणलं होतं, परंतु सौरव गांगुलीचं करिअर त्याने खराब करून टाकलं ग्रेग चॅपलने. अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता. शॉट ऑफ गुडलेंदोरजी चेंडू ठेवलं होतं दरम्यान, मात्र इथे चूक केली जाते आणि शरीरावरती जाऊन चेंडू आदळले. आता मात्र फलंदाजांच्या मनावरती धाव घ्यायची की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय, कारण तुम्हाला आठवावं लागतं लगेच वर्ल्ड कप आठवतो 2019चा. जर खेळाडूला बॉल लागला तरी देखील धावा घ्यायच्या का नाही हे फलंदाजांच्या मनावरती. त्याने जर धाव घेतली तर धाव ही ग्राह्य धरली जाते. हा मात्र क्रिकेटमध्ये असणारा नियम, कारण 2019चा वर्ल्ड कपचा नाही तर निकालच आला नसता. निकाल आला असता परंतु न्यूझीलंडच्या बाजूने आला असता. तर धावा घ्यायच्या का नाही हा फलंदाजांचा सर्वस्वी प्रश्न असतो. ज्यावेळेस असा चेंडू एखाद्या खेळाडूला लागतो त्याने जाणीवपूर्वक तर अडवलेला नसतोय, बरोबर आहे ना. तर धावा घ्यायच्या का नाही हा फलंदाजांचा विषय आहे आणि त्याने जर धाव घेतली तर ती धाव ग्राह्य धरली जाते, मोजली जाते क्रिकेटच्या स्कोअर कार्ड मध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 21 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50 सरासरीने धावा इथे जमवल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील रोहित आणि तर गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज ऋषी. पहिला चेंडू लेग स्टंपच्या दिशेने थोडेसे भरकटलेले पाहायला मिळाले आणि पंचांनी मात्र ऑफिशियल डिसिजन इथे दिलाय वाईट बॉल आणि दंडित केलंय एका धावेकरता गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल याची मात्र सूचना आहे. धावा झाल्यात 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय परंतु सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. मी म्हणेल लेंथ बरोबर आहे परंतु लाईन थोडीशी चुकीची आहे ऋषीची असं म्हणावं लागेल. टेक्निकल बाबी जर क्रिकेट मधल्या सांगायचं झालं तर इथे मात्र अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता. चांगला फटका समोर चेंडूला खेळून काढलाय. खेळाडू चेंडूवरती येईल तोपर्यंत एवढा वेळ 2 फलंदाजांकडे असायला पाहिजे की 2 धावा अतिशय वेगात पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 24 धावा धावफलकावरती. 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बनवल्या गेलेल्या 34,357 धावा कोण विसरेल. 18,426 धावा वनडे क्रिकेटमध्ये, 15,921 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये आणि T20 क्रिकेटमध्ये 10 धावा तेंडुलकर यांच्या नावावरती. 100 शतकांचा विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. वनडे क्रिकेटमध्ये नक्कीच त्यांच्या नावावरती 49 शतक आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 51 शतक त्यांच्या नावावरती आहेत. वनडे क्रिकेटच्या माध्यमातून 96 फिफ्ट्या त्यांच्या नावावरती आहेत तर टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून 68 फिफ्ट्या त्यांच्या नावावरती आहेत. असे अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. विक्रमादित्य त्यांना म्हटलं जातं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र सज्ज आहे. यावेळेस चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल आणि तिथे मात्र चेंडू थोडीशी दिशा बदलतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. काय करणार अशा सिच्युएशनला ज्यावेळेस चेंडू अचानक दिशा बदलतो समोर येऊन, त्यावेळेस खूप डिफिकल्ट असं त्याला अडवणं. अर्ध्या पिच वरती हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. अर्ध्या पिच वरती म्हणता येणार नाही. शॉट ऑफ गुडलेंदवरती या चेंडूला ठेवलं होतं आणि त्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. 1 बाउन्सची पहिली वॉर्निंग इथे दिली जाते गोलंदाज ऋषीला. 6व्या सामन्याच्या दिशेने टेक्निकल बाबी तुम्हाला समजवण्याचा बऱ्याच माझा मानस असतो की टेक्निकल गोष्टींवरती जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, फोकस ठेवण्याचा. यावेळेस मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला समोरच्या दिशेने परंतु सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाचा वेध चेंडू घेतोय. गोदीमध्ये चेंडू आहे आणि आणखी एका विकेटचं पतन होतंय. झेल तिथे टिपला गेलाय.
हेमंतच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र होतंय विकेटचं पतन. पाहताय अर्थात बडा पंच बडा मंच सरपंच चषक 10 गाव 2022 आपण पाहताय. पुलरलेनचा हा चेंडू होता डाऊन दी ग्राउंड चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव तिथे मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 29 धावा धावफलकावरती चौथ्या तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकाचा जर तुम्ही विचार केला तर 29 धावा धावफलकावरती गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ऋषी सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज तुषार. फुलटासा चेंडू होता. चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. एकेरी धाव इथे घेतली जाईल. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 30 धावा धावफलकावरती 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट आणि 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स 30 रन्स लॉस ऑफ दी 2 विकेट अँड नाव द टाइम फॉर ड्रिंक्स. टीम मध्ये आणलं त्या ग्रेग चेपलला. तो कर्णधार होता प्रिन्स ऑफ कलकत्ता सौरव गांगुली. त्याने मात्र त्याला टीम मध्ये आणलं आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याने मात्र रणनीती बनवण्याचं काम केलं होतं. त्यावेळेस ग्रेग चॅपलचा विषय तुम्हाला सांगितला. त्याने केलेलं चांगलं काम देखील सांगितलं आणि त्याने जे काही गोष्टी क्रिकेटमध्ये चुकीच्या केल्या ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. जाऊया मॅचच्या दिशेने आणि धावा झाल्यात 30 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर सचिन तेंडुलकरचे अनेक किस्से आपल्याकडे आहेत कारण मी क्रिकेट सातत्याने फॉलो करत असतो. अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत परंतु जसं जसं वेळ मिळेल तसं मला आठवणी करून देत जा. आपण सांगण्याचा प्रयत्न करूया षटकांच्या मध्ये जाऊयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट एज लागतंय. हवेमध्ये चेंडू गेलाय आणि इथे झेल टिपला गेलाय. विकेटचं होतंय पतन. तर फलंदाज बाद झाला होता रोहित. नवीन फलंदाज मैदानात आलाय अक्षय.
अक्षय आणि मैदानामध्ये जोडी वैभवची. अक्षय आणि वैभव ही जोडी मैदानात आपण पाहतोय. वैभव तुम्हाला स्ट्राईक दिशेने खेळताना पाहायला मिळेल. वैभवसाठी हा चेंडू एज लागते थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आणि यावेळेस मात्र ग्रेट अँटिसिपेशन काय असतं मात्र याचा उत्तम नमुना तिथे दाखवलाय. अतिशय जबरदस्त तिथे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली गरकन, परंतु नक्कीच डाव्या हाताचा उपयोग केला क्षेत्ररक्षक शैलेशच्या माध्यमातून आणि चेंडूला अडवलं गेलंय. ग्रेट अँटिसिपेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज आपण किती बेटर लावू शकतो ते मात्र पाहिलं गेलंय शैलेशच्या माध्यमातून. आणि आपल्या संघासाठी 4 धावा त्याने वाचवले होते. यावेळेस मात्र लीडिंग एज लागते विकेट किपर चेंडूच्या खाली आणि आणखी एका विकेटचं होतंय इथे पतन. खेळाडू बाद. इथं झाल्यात त्या 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. पडझड होताना पाहायला मिळते गावदेवी आणि संघाची. टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु आतापर्यंत विकेट इथे गेल्या 4 आणि 2 नवीन खेळाडू तुम्ही पाहू शकता. अक्षय आणि निलेश तुम्ही पाहू शकता मिडल मध्ये. शॉट फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. एकेरी धाव घेण्याचा मानस आणि अतिशय वेगात ती धाव पूर्ण केली जाते. धावा झाल्यात 31. एक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे, कारण धावा कशा आल्या हे क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचं नाही. एज लागून आल्या की चांगला शॉट खेळून आल्या, परंतु धावा येणं या क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचं आहे. एकतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे हेमंत. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग तुम्हाला पाहायला मिळाले. पडल्यानंतर चेंडू हलकासा आणखी बाहेर कट होतोय आणि बॅट्समन काही समजण्याच्या आतमध्ये यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. फलंदाज जास्त काही समजू शकला नाही. यष्टिरक्षकाचा वेध चेंडू घेतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहेत हेमंत. यावेळी चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक खेळाडू मात्र नक्कीच सीमारेषे जवळून धावत आला होता. 2 धावांचा मानस इथे असणार आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण देखील केल्या जातील. पूर्ण देखील नेला जातो तो मानस. धावा झाल्या 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 गडी बाद झाले 4 आणि 4 षटकांच्या नंतर 33 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर 33 रन्स, लॉस ऑफ दी 4 विकेट्स. तर मित्रांनो आणखी काही किस्से आपल्याला अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही उदाहरण घ्या हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याचं काय होतं पहा मित्रांनो. टिपिकल बॉय फ्रॉम बरोदा. आता जो यो झालाय ना, तसा हार्दिक पांड्या सुरुवातीला नव्हता. एकदम साधा मुलगा होता, परंतु तदनंतर मात्र ह्या क्रिकेटने काय केलंय, क्रिकेटमध्ये जसं त्याचं पदार्पण झालं, नक्कीच IPL मध्ये नक्कीच गरिबीमधून तो ज्यावेळेस वरती आला, परंतु आता जो कॅरिबियन लुक तुम्हाला त्याचा पाहायला मिळतोय ना, तसा हार्दिक पांड्या कधीही नव्हता. परंतु काय झालं, या क्रिकेटच्या खेळाने त्याला मात्र ग्लॅमर दिलं आणि आता मात्र जगातील जे ज्यांचं करिअर खूप मोठे आहे त्यांच्या एवढी इन्कम हार्दिक पांड्याची देखील आहे, कारण यो झालाय. 6व्या सामन्याच्या दिशेने षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 आणि एका सन्मानजनक धावसंख्येची आता मात्र गरज असणारे गावदेवी आणि संघाला. टॉस त्याने जिंकला होता आणि चांगली कामगिरी केली आहे जय बोरप्यादेव आंबिवली संघाने. टॉस हरल्यानंतर देखील यावेळेस मात्र संधी इथे होती कॉट अँड बोल्डची आणि चांगला झेल. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द बॉलर आणि कॅच ऑफ द डे असं तुम्हाला म्हणावं लागेल. इट इज नॉट इझी टास्क इन फॉलर थ्रू, परंतु ते मात्र शक्य करून दाखवले गोलंदाज जितेशने आणि पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळवतो जितेश.
आणि संघाचे परंतु इथे कमबॅक करावं लागेल महेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि कौतुक करावं लागेल तुम्हाला जितेशचं ज्या पद्धतीने त्याने झेल टिपलाय कारण कधीही सोपं काम नसतं पॉलर मध्ये कॅच पकडणं ग्रेट अँटिसिपेशन चांगला त्याने मात्र अंदाज लावला चेंडूचा आणि झेल टिपलाय चेंडू थोडासा लो राहतोय अनइवन बाउन्स मराठीमध्ये सांगतो असमतोल उसळी मात्र या विकेट वरती पाहायला मिळते आजचा पहिला दिवस जरी असेल तरी काही चेंडू लो राहताना तुम्ही पाहिलेत काही चेंडू मात्र चांगल्या बाउन्स वरती बॅट वरती येत आहेत परंतु काही चेंडू हलकेसे लोअर देखील राहिलेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय जितेश आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी जितेशच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक जितेश हाताळतोय पहिलं मात्र त्याने षटक हाताळलं होतं स्ट्राईक गोलंदाज म्हणून देखील चांगली कामगिरी करतोय जसं की जसप्रीत बुमराह आणि आता मात्र स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये देखील अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा आतापर्यंत दाखवला जितेशने परंतु कमबॅक करावं लागेल इथे गावदेवी आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला उभा राहायची चेंडूला केवळ दिशा दिली आहे आणि दशा खराब करून टाकली आहे जितेशची यावेळेस मात्र फटका चांगला आहे चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा अतिशय चांगला फटका डीप 5 शॉट फायनल क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता परंतु त्याला देखील बीट केले चांगला फटका इथे म्हणावा लागेल आणि एनफील्ड मात्र आउटफील्ड खूप तेज आहे एकदा मात्र तुम्ही एनफील्डला क्लिअर केलं तर चेंडू थांबणार नाहीये पण एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळला मिड विकेट रिजनला चेंडू गेला एक धाव घेण्याचा मार्ग असणार दुसरी धावेचा देखील प्रयत्न इथं केला जाईल परंतु एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल कारण थ्रो पहा किती अॅक्युरेट आलाय डीप मधून यशच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून मिळणारी केवळ एकेरी धाव कारण चांगल्या फटक्यांवरती केवळ एकेरी धाव येणं याचं एकच कारण असू शकतं ते म्हणजे चांगलं आणि चांगलं केवळ क्षेत्ररक्षण हा पॉइंट क्षेत्राला नक्कीच म्हणायचे जॉन्टी वॉल म्हणायचे का म्हणायचे कारण जॉन्टी रोड्स 5 मीटर इकडे आणि 5 मीटर तिकडे पॉइंटच्या क्षेत्रामधून कधी बॉल पास होऊन देत नव्हते आणि क्रिकेटच्या या जगतामध्ये त्यांना मात्र केवळ क्षेत्ररक्षणामुळे 2 वेळेस मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे आणि कॉट बिहाइंडची हलकीशी अपील एज लागलंय आणि कॅरी देखील झाले विकेट किपर पर्यंत याचाच अर्थ आणखी एका विकेटचं होतंय पतन खेळाडू बाद धावा धावपलकावरती 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ दी 6 विकेट 6 खेळाडू बाद झालेत नवीन फलंदाज विवेक मैदानामध्ये आलाय विवेक आणि महेश ही जोडी मैदानात आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे विवेक गोलंदाजीसाठी जिथे सज्ज आहे तर धावपलकाचा विचार केला तर 38 धावा धावपलकावरती एखादा मोठा फटका येईल का आई गावदेवी आणि संघासाठी कारण गावदेवी संघाला मात्र या सामन्यामध्ये सन्मानजनक धावा इथे उभाराव्या लागतील सन्मानजनक एक टोटल तुम्हाला उभारावे लागेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला इथे मात्र अँटिसिपेशन नव्हतं एक धाव बाईच्या रूपाने घेतली गेली दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न इथे केला जातोय का आणि इथे मात्र चूक होते तिसरी धाव इथे येईल का हे देखील पाहावं लागेल परंतु 2 धावा इथे घेतल्या गेल्यात आणि बाईच्या माध्यमातून येणाऱ्या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाते धावा झाल्या 40 थोडंसं प्रेझेन्स ऑफ पॉइंट फलंदाज नव्हते परंतु नक्कीच दुर्लक्ष केलं होतं गोलंदाजाने चेंडूकडे आणि त्याचाच फटका इथे बसलाय शेवटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आव्हान असणारे जय बोरप्यादेव अंबिवली संघासमोर 41 धावांचं निर्धारित षटक असतील तुमच्याकडे 5
तर आपटी सनी आणि बांधणी